मित्रांनो नमस्कार. या आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातून आपल्या लघु आणि मध्यम उद्योजकांचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह होऊ शकतील या सिरीजमध्ये आज आपण 7व्यांदा भेटत आहोत आणि पसायदान कंप्लीट होईपर्यंत आपण या सिरीजमध्ये भेटत राहणार आहोत आणि आपण यासारखे असंख्य व्हिडिओज पण वेगवेगळ्या विषयांवर घेणार आहोत. कारण माझं असं मत आहे की अध्यात्म हे त्रिकालाबाधित आहे. अध्यात्माला जर आजच्या संदर्भात जर आपण समजून घेतलं तर आजचा प्रत्येक प्रॉब्लेम तो मग बिझनेसमधला असो, पर्सनल लाईफमधला असो, रिलेशनशिपमधला असो, आपण अध्यात्मातून त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो. आज आपण जो जे वांछील तो ते लाहो याच्या पलीकडे जाऊन वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी या ओळी आपल्या बिझनेसला, लाईफला कशा जोडता येतील ते बघूया. काय म्हणायचं असेल ज्ञानेश्वर माऊलींना यातून की वर्षत सकळ मंगळी म्हणजे काय? सतत मंगल गोष्टीचा वर्षाव करणारी मंडळी, ईश्वरनिष्ठ अशी जर लोकांची मांदियाळी म्हणजे ज्याला असं म्हणू जत्रा, आपण असंही म्हणता येईल त्याला की अशी असंख्य मंडळी कुठल्या प्रकारची एकत्र आलेली आहेत तर ईश्वरनिष्ठ आहेत आणि ही सगळी कशी आहेत? सतत मंगल गोष्टींचा वर्षाव करणारी लोक आहेत. तर एखादं ऑर्गनायझेशन चालण्याकरता काय लागतं मित्रांनो? सतत इतरांचं भलं कसं होईल, त्यांचं मंगल कसं होईल, ज्याला आपण सबका मंगल होय म्हणतो, असा विचार करणारी जर माणसं ऑर्गनायझेशनमध्ये असतील, माझ्या कस्टमरचं भलं होईल, माझ्यासोबत काम करणाऱ्या माणसाचं भलं होईल, माझ्यासोबत जो काही एम्प्लॉई आहे त्याचं भलं होईल, माझ्या एम्प्लॉयरचं भलं होईल, याचा जर सतत विचार करणारी ईश्वरनिष्ठ म्हणजे काय? ईश्वर इथे कोण आहे? तर तुमचं काम, तुमचा देव कोण आहे इथे? तर तुमचं बिझनेस हाच तुमचा देव आहे. त्याच्यावर प्रचंड निष्ठा ठेवून, निष्ठा म्हणजे काय? तर मला इथे जे पाहिजे ते मिळणारच, हे सतत निष्ठेने त्यावर काम करणारा जर ईश्वरनिष्ठ व्यक्ती तिथे असेल आणि तो सतत चांगल्या गोष्टींचा वर्षाव करत असेल तर मला एक सांगा, कुठल्या ऑर्गनायझेशनचं भलं नाही होणार? आणि ज्यावेळेस वर्षत सकळ मंगळी हा विचार एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये असतो, मी एक छोटं उदाहरण देतो. टाटांबद्दल सांगितलं जातं की जमशेदपूरच्या टाटांच्या प्लांटमध्ये एक संप चालू होता आणि त्या संपामध्ये कामगार गेटच्या बाहेर उभा राहून रणरणत्या उन्हात घोषणा देत होते. टाटा त्याच वेळेस त्यांच्या मॅनेजरसोबत कारमधून त्याच फॅक्टरीमध्ये जात होते. त्यांनी गेटच्या अलीकडे त्यांच्या मॅनेजरला विचारलं की हे लोक बाहेर काय करतायत, इथे काय घोषणा देतात? तर त्यांनी सांगितलं, सर त्यांनी संप केलाय आणि त्यामुळे हे लोक घोषणा देत आहेत. ते म्हणाले, पण ते उन्हात का उभे? मॅनेजरला कळालं नाही की हे असं नेमकं काय म्हणतायत. टाटांनी त्यांना सांगितलं की हे बाहेर उन्हात का उभे आहेत? आज जरी त्यांनी संप केला असेल, आज जरी ते आपल्या विरोधात घोषणा करत असली तर ही आपली माणसं आहेत. बाहेर पेंडॉल लावा, त्यांच्यासाठी सावलीची व्यवस्था करा, ते उन्हात उभे नाही राहिले पाहिजे, त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा आणि त्यांना घोषणा द्यायच्या तर देऊ द्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत. पण ते आपल्या विरोधात जरी असले तरी उन्हात उभे नाही राहिले पाहिजे. वर्षत सकळ मंगळी, सगळ्यांचं मंगल झालं पाहिजे, माझ्या विरोधात असलं तरी. कारण विरोध हा टेम्पररी असतो मित्रांनो. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये मतभेद जरी असले तरी ते टेम्पररी असतात. टीम एकत्र येऊन परमनंटली काम करण्याचा विचार सतत रुजला पाहिजे. आपलं छोटा मोठा व्यापार असेल, लघु उद्योग असेल किंवा जे काय आपलं संस्था असेल, त्यामध्ये जर ओनरनी नेहमी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असेल असा जर व्यवसाय निर्माण करायचं ठरवलं तर तुमच्या व्यवसायाला कोणी धक्का नाही लावू शकणार मित्रांनो. तुमचा व्यवसाय हा शिवाजी महाराजांनी जसं हर हर महादेव ही घोषणा दिल्या सगळे मावळे त्वेषाने लढायला सुटायचे, तसे तुमचे मावळे पण तुमच्यासाठी त्वेषाने लढायला सुटतील. आज आपण इथे थांबूया. उद्या परत नवीन विचार घेऊन येऊया पसायदानातला. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या परत भेटूया. नमस्कार.